गारपिटी संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या। वाशिमच्या रिसोड तालुक्यात प्रचंड गारपीट झालेली आहे, तर धोडा बुद्रुक, गोभणी, गणेशपूर, पाचंबा, खडकी या परिसरात काल सायंकाळी मोठी गारपीट झाली आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावरती आणि शेतात काश्मीर सारखी बर्फाची चादर पसरली। लिंबू आणि त्याहूनही मोठ्या आकाराच्या गाड्या पडल्या आणि त्याचा खच सगळीकडे साचलेला बघायला मिळाला। या गारपिटीने शेतातील ज्वारी, बिजवाई, कांदा, लिंबू, संत्रा, टरबूज, खरबूज यासह भाजीपाला आणि आंब्याचं देखील अतोनात नुकसान या ठिकाणी गारपिटीमुळे झालंय। वाशिम पाठोपाठ बुलढाण्यात देखील गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। कांदा, मका आणि ज्वारीची हाताशी आलेली पिकं पाण्याखाली गेली आहेत, त्यामुळे शेतकरी प्रचंड त्रस्त झालेला आहे। बुलढाण्यात काही ठिकाणी शाळांचे पत्रे देखील उडाले आहेत आणि या प्रचारात गुंतलेल्या नेते मंडळींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं ही मागणी आता शेतकरी करतायत। बुलढाण्यात पावसाचा अंदाजही वर्तवला जातोय, त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालाय। शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं असल्याचं आपण बघतोय। त्या ठिकाणची बुलढाण्यातली ही ड्रोन दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आहेत। किती मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे ते आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। उभं पीक पूर्णतः आडवं पडलेलं आहे, जमीनदोस्त झालेलं आहे। शिवाय अमरावती जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून गारपीट आणि वादळी वाऱ्याच्या पावसानं मोठं थैमान घातलेलं आहे। रामासाऊर या गावात अनेक घरांची छप्परच उडालेली आहेत। मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि गावातील विद्युत पुरवठा देखील खंडित झालेला आहे। गुरांच्या अंगावरती झाडं पडलेली आहेत आणि त्यामुळे 2 बैलांचा देखील या ठिकाणी मृत्यू झाला। त्यामुळे आता प्रशासनानं तात्काळ पंचनामे करावे अशी मदतीची मागणी गावातील नागरिक करतायत। ऐन उन्हाळ्यात राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। अवकाळी आणि गारपिटीचा फटका अनेक जिल्ह्यांना बसलेला आहे। परभणीच्या पूर्णा तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय आणि त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। हिंगोलीमध्ये अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झालाय आणि यामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं। गारांच्या पावसामुळे रात्रीच्या वेळी झाडांवरती विश्रांती घेणारे शेकडो पक्षी हे मृत्युमुखी पडलेले आहेत। याशिवाय यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे तीळ आणि ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। लातूरमधील अवकाळी पावसानं जिल्ह्यातील उदगीर, देवणी, रेणापूर, पळशी, मुरुड, येरोळ, निटूर, हरंगुळ यासह अनेक भागाला पावसानं चांगलं झोडपून काढलंय। आंबा काढणीला आलेले पीक, याशिवाय ज्वारी पीक आणि जनावरांच्या चाऱ्याचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। यावर्षी मान्सून सरासरी राहील असा अंदाज आहे। स्कायमेटने यंदाच्या पावसाचा अंदाज आता जारी केलेला आहे। मान्सूनच्या सुरुवातीला अल निनोचा परिणाम दिसण्याचीही शक्यता आहे, तर स्कायमेटच्या मते यंदा देशाच्या दक्षिण पश्चिम आणि उत्तर पश्चिम भागात चांगला पाऊस हा अपेक्षित आहे। आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आकडेवारी। 886 मिमी इतका पाऊस होण्याचा अंदाज आहे। स्कायमेटच्या अंदाजानुसार 102% पाऊस होणार आहे। महिना सरासरी अंदाज आपण बघतोय। जूनमध्ये 157 मिमी म्हणजे 95% पाऊस होऊ शकतो। जुलै महिन्यामध्ये 280.5 ते 294.5 मिमी, याचा अर्थ 105% पाऊस होऊ शकतो। ऑगस्ट महिन्यामध्ये 249.8 ते 254.9 मिमी, अर्थातच 98% इतका पाऊस होऊ शकतो। सप्टेंबर महिन्यामध्ये 167.9 ते 184.7 मिमी, अर्थातच 110% इतका पाऊस होण्याचा अंदाज आहे।
सलग दुसऱ्या दिवशी देखील अकोल्यात अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। अकोला शहरातील काही भाग आणि ग्रामीण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। अकोला जिल्ह्यामध्ये काल झालेल्या गारपीट आणि वाऱ्याच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, तर आजच्या पावसानं देखील भाजीपाला शेतीचं मोठं नुकसान केलेलं आहे। आणि आपण बघू शकतोय अकोल्यामध्ये सध्या पाऊस सुरू आहे। जोरदार पावसाला सुरुवात अकोल्यात झालेली आहे आणि ही दृश्य आपण या क्षणाची अकोल्यातली दृश्य बघतोय। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस अकोल्यामध्ये सध्या सुरू आहे। रस्त्यावरती देखील पाणी साचलं असल्याचं आपण बघतोय आणि जोरदार पाऊस अकोल्यामध्ये सध्या सुरू आहे। वादळी वारा देखील या ठिकाणी वाहतोय आणि जोरदार पावसानं हजेरी अकोल्यात लावलेली आहे। शिवाय महाराष्ट्रातल्या 3 जिल्ह्यांना आता रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। अकोला, यवतमाळ, वाशिम या 3 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढलेली आहे। कुठल्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे आपण बघूयात। अकोला, वाशिम आणि यवतमाळ या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। वादळी वाऱ्यासह गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे। 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगानं आता वारे वाहण्याची शक्यता आहे।